सबका वेलकम है स्वप्निल के साथ आज नए स्टोरी के साथ। तो आज हम मिलने के लिए आए हैं अशोक भाई के बघा, साथ। एवढं कष्टाचं काम करून सुद्धा यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. लोक मुंबई शहरामध्ये लाखोनी कमावतात पण हमेशा रडत राहतात. नमस्कार मंडळी, परत एकदा सर्वांचं स्वागत आहे स्वप्न सोबत असंच काही मध्ये. आणि आज मी घेऊन आलोय काहीतरी वेगळ्या संघर्षाची कहाणी. म्हणजेच संभाजीनगरचा अशोक व त्याची पत्नी ललिता दोघंही दगडावरती काम करतात. म्हणजे त्यांच्या हातातून बनतो पाटा आणि वरवंटा. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हातोड्याचा आवाज, धुळीचा वर्षाव, पण चेहऱ्यावर मात्र नेहमीच समाधानाचं हास्य. आणि त्यांचा संघर्ष फक्त पोटापुरता नाही तर मुलींच्या शिक्षणासाठी. जग बदलावं व त्यांची मेहनत अजूनही दगडावर कोरली आहे. ही कथा आणि सुंदरशी स्टोरी मी तुमच्यासाठी घेऊन आलो. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे आहे अशोक दादा, संभाजीनगरचे राहणारे आहे. परंतु यांचा पोटासाठी होणारा संघर्ष बघून अक्षरशः मला भरून आलं. बरेच वर्षापासून हा धंदा करतात, यांचा वारसापासून हा धंदा चालतोय. परंतु या धंद्यामध्ये खूप कष्ट आहे असे ते बोलत होते. या धंद्यासोबत यांच्यासोबत एक मुलगी पण आहे आणि मुलगा पण आहे आणि एक त्यांची ग्रुप अरेंज करता कसा आणता आहे. असं आपण खरेदी करायचं, पण मग गाडी भाडं आणायचं, आपण- गाडी करून आणायचं, मग इकडे विकायचं, एक एक दोन दोन. पण हे खूप मेहनतीचं हे नाहीये. मेहनतीचं आहे, प्युअर दगडाचं आहे. तुझं सगळं पोट यावरतीच आहे. हा, यावर मुलांचे शिक्षण वगैरे नाही आपलं अगोदर मुलांना शिक्षण करू, मग असंच थोडंफार मग करू, मग ये धंद्यावर. मुलांचं शिक्षण चालू आहे का नाही? हा, चालू आहे. म्हणजे हे बघा, हे एवढं म्हणजे कठीण काम करून मुलांचं शिक्षण करतात, जोपासना करतात. आपल्या व्हिडिओ बनवण्याचा हेतू हाच आहे की तुम्हाला जर या गोष्टीची गरज लागल्यास तुम्ही अशोक दादांना भेटा. अशोक दादा तुम्ही संपर्क चॅनलवर देण्यात येईल. पण जेणेकरून आपण यांची म्हणजे हे कसं यांचं स्टार्ट झालं, कसं स्टार्ट झालं तुमची जर्नी? म्हणजे याच्यात काय आपलं आहे वडापासून ये धंदा आहे आपला आहे. मी अजून काही असं डोक्यात नाही आलं की आपण मोठं याच्यातून अजून चाललंय. मग घरी शेती वगैरे? शेती नाही, काय नाही, या धंद्यावर. तरी दिवसाला किती रोज निघतो? असं होतंय, कधी कधी 2000 होतं, कधी कधी 3000 होतं, कधी कधी होत नाही. पण हे खूप मेहनतीचं काम. हा, खूप मेहनत. म्हणजे मला वाटते, पण माझं इंटेन्शन असं आहे की तुम्ही हे जे वस्तू विकतात, काय काय तुमच्याकडे काय काय पार्ट्स आहे? हे पाटा आहे, जात आहे, खलबत्ता आहे, दिवा आहे, सगळं आहे. यांच्याकडे सगळे प्रोडक्ट्स अवेलेबल आहे. पाटा आहे, खलबत्ता आहे, पण हे उत्तम क्वालिटीचे, बरोबर आहे? हा, एकदम pure दगडाचं आहे. कारण की हे आपल्या मेट्रो सिटी मध्ये कुठेच तुम्हाला भेटणार नाहीये. जर ऑनलाईन असेल तर तुम्हाला ऑनलाईन साठी पण यांचा नंबर दिला जाईल. मी अशोक दादाचा, तुम्ही यांना संपर्क करून व्हॉट्सअपवर आहे तुम्ही. हा, वाटतं. अशोक दादा व्हॉट्सअपवर आहे. तुम्ही व्हॉट्सअपला किंवा नॉर्मल फोन करून यांच्यासोबत बोलू शकता आणि यांची ऑर्डर करू शकता. बघा, एवढं कष्टाचं काम करून सुद्धा यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. लोक मुंबई शहरामध्ये लाखोनी कमावतात पण हमेशा रडत राहतात. बघा, या ताईकडे बघा तुम्ही, त्यांच्या हे कसं आहे, या लोकांचं समाधान आहे. जे करू आम्ही ते आनंदात खाऊ आणि पोट भरू. बरोबर आहे ताई? मुलांच्या शिक्षणाचं कसं काय? शाळेत आहे ना, आता महिनाभर शाळा गेलं पण ते काम. अच्छा, म्हणजे शक्यतोवर यांची मुलगी पण आहे. मुलीचं नाव काय आहे? दीपाली. बस इथे यांची मुलगी पण आहे, ही आहे दीपाली. तुम्ही म्हणणार की यांनी शिक्षण सोडलं, असं नाही आहे. ही यांच्या हे सगळा जो यांनी अट्टाहास घातलेला आहे यांच्या शिक्षणासाठी घातलेला आहे. म्हणजे यातून जे पैसे उठणार यातून शिक्षण होतं. म्हणजे आता सुट्ट्या म्हणून हे सोबत आहे, नंतर मग बाकी तुम्ही दोघं जण फिरस्ती असतात. आणि कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत तुमच्याकडे? काय काय बनवता तुम्ही? खलबत्ता, पाटा, दिवा. सगळं हे अशोक दादांनी शिकवलं का? हा, सगळं अशोक दादांनी शिकवलं. आणि हाच यांचा सगळं म्हणजे पुढे चाललंय रोज रोज रोज. तुम्ही फिरस्ती असता? हा, महिना 2 महिने गावागाव फिरतो. तरी महिन्याचे पैसे उरतात काही? काय काही तुमचं काही खर्च पाण्या तुमच्या अशा मनात आलं नाही का कधी कधी बा हे काम करू करू हात दुखतो, दुसरं काहीतरी करा? सवय पडून गेलं ना. सवय पडली. गावाकडे शेती वगैरे आहे? हा, बाकी लोकांना आहे शेती, आम्हाला तुमचा घरंदाज धंदा हाच आहे. माझा व्हिडिओ बनवण्याचा हाच हेतू आहे की हे एवढं कष्ट करतात. अशोक दादा आहे, ललिता ताई आहे. हा, जाता आहे, जात आहे, खलबत्ता आहे, दिवा आहे, पाटा आहे,
आपला यो खलबत्ता आहे, लांब खलबत्ता आहे. संभाजीनगर जिल्हा आहे, कन्नड तालुका आहे, किशोर राहणार किशोर. मला जर आपण हा बोलू शकतात ना. नंबर सांगा एकदा. आणि तोपर्यंत WhatsApp पाहत नंबर आहे. राहा या संभाजीनगरच्या अशोकचा संघर्ष. आणि हा, तुम्हाला या सर्व गोष्टी लागल्यास स्क्रीनवरती नंबर दिला आपला आहे. आहे दात- आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत परत एकदा भेटूया नवीन स्टोरीमध्ये. तोपर्यंत बाय.